कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो, वेर आर यू? दिशा, मी तुझ्या जवळच असतो यार डार्लिंग, तूच मला लांब ढकलतेस। स्टॉप इट यार मिहिर, ही वेळ आहे काय सगळं बोलण्याची? ओके चिल। बरं कधी भेटतेस? हे बघ ऐक मिहिर, मला पण तुला भेटायची खूप इच्छा आहे, पण काय ना इथे एक छोटासा प्रॉब्लेम झालाय। हे बघ हे ना आदित्य आणि प्रीतम हे कंपनीची नवीन ब्रांच ओपन करायचे म्हणून कुठेतरी गेलेत, पण आय एम डॅम शुअर ते खोटं बोलतायत। पण मला ना एक वेगळाच डाऊट येतोय। डाऊट? हे बघ, हे लोक कंपनीची ब्रांच म्हणून ओपन करायला गेलेत, पण इथे कंपनी अकाउंट वरून कुठलेच ट्रान्झॅक्शन्स नाही झालेत ना, पेपर वर्क झालेत ना तिकडे गेल्यापासून त्यांनी कंपनीत कोणाला कॉन्टॅक्ट करायचं ट्राय केलंय। मला ना असा डाऊट येतोय की ते काहीतरी प्लॅनिंग करतात आपल्या विरोधात। मला ना तुझी हेल्प हवी आहे यार, प्लीज मिहिर। एनी टाइम यार। मला प्लीज तू त्यांचं लोकेशन सर्च करून पाठवशील प्लीज? ऑफ कोर्स दिशा, आहे माझ्यासाठी खूप छोटंसं काम आहे यार, पण मला तू भेटशील ना? हो मिहिर, मी भेटेन तुला, ओके? पण प्लीज एवढं काम लवकर कर आणि मला पाठव अपडेट, ओके? बाय। नॉनसेन्स। प्रीतम किर्लोस्कर, तू स्मार्ट असशील पण माझ्यापेक्षा जास्त नाही। तुझी हुशारी मी आता काढतेच। जस्ट वेट अँड वॉच। वाव, हे सगळे दागिने लाखाच्या पुढचे असतील ना? हो, आणि ह्या सगळ्या डिझाईन आत्ताच लॉन्च झाल्यात। नाईस। वहिनी, मी काय म्हणते, हे दागिने असे शोपीस वर छान नाही दिसत आहेत, माझ्या गळ्यात किती सुंदर दिसतील ना। मी ना एक काम करते, हा सेट माझ्यासाठी डन करून टाकते। दामिनी, लग्न कोणाचं जवळ आलंय, तुझं की दिशाचं? सासू मॉम। अगं दिशा, बरं झालं आलीस ते। अगं तुझ्या आणि प्रीतमच्या लग्नाला इतके कमी दिवस राहिलेत ना, म्हणून मी यांना हे सगळं घेऊन इथेच बोलवून घेतलंय। तू बघ, तुला काय दागिने आवडतायत, काय साड्या आवडतायत, जे आवडेल ते निवड। सासू मॉम, माझं प्रीतम सोबत लग्न होतंय हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे। ही सगळी ज्वेलरी, हे डिझायनर साडीज, ड्रेसेस, हे त्याच्या पुढे काहीच मॅटर नाही करत माझ्यासाठी। सासू मॉम, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या चॉईसने तुम्हाला आवडेल ते काहीही माझ्यासाठी चूज करा, आय विल बी फाईन विथ इट। दिशा, खरंच खूप गुणी मुलगी आहेस तू। प्रीतमसाठी माझी निवड योग्यच आहे। आणि हो, उद्या मी आपल्या घरात एक प्रेस कॉन्फरन्स बोलवली। प्रेस कॉन्फरन्स आपल्या घरात कशासाठी? दिशा किर्लोस्करांची होणारी सून आहे हे आता अख्ख्या जगाला कळलं पाहिजे। म्हणजे उद्या अहिल्या वहिनी सगळ्या जगासमोर दिशाच माझी सून आहे असं ओरडून सांगणार असं दिसतंय। व्हॉट? रिअली सासू मॉम? सासू मॉम, यू आर द बेस्ट। मी थोडंसं फ्रेश होऊन येते। ओके, ये। छान झाली भाजी। प्रिया मॅडम, आबासाहेब प्रीतम सरांवर खुश आहेत ना? हो, तुम्ही सगळेच त्यांना खूप आवडता, खास करून तू। माहित नाही पारू, पण तुझ्या बाबतीत आबा जरा जास्तच हळवे। बाकी पुढचा काय प्लॅन आहे? म्हणजे प्लॅन असा आहे की प्रीतम सर आबासाहेबांबरोबर गणपतीचं चांगलं येळ काढून बोलले तर, म्हणजे आबासाहेबांना त्यांनी विचारलं तर? नाही नको, गणपतीत नको। आबा या घरच्या कुठल्याच सणावारात सहभागी होत नाही। असं का? नाही म्हणजे आबासाहेबांना कुठला सणवार साजरा करायला आवडत नाही का? माहित नाही, पण मी लहानपणापासून बघते, म्हणजे त्यांनी मला कुठली गोष्ट करण्यापासून कधीच अडवलं नाही। मी हट्टाने घरात गणपती करते, दिवाळी दसरा करते, पण आबा लांबच असतात। त्यांना फोर्स केला ना की त्यांना खूप राग येतो, चिडचिड होते त्यांची।
पण असं का? नक्की काहीतरी कारण असेल. काय कारण आहे हे विचारण्याची आमची कधी हिंमतच झाली नाही आणि आबांनीही सांगितलं नाही. पण ते मानतात हा सगळं. म्हणजे मंडळाचा गणपती असू दे किंवा बाहेरचे सणवार असू दे, सगळीकडे असतात ते. गावातल्या सगळ्यात मोठ्या देऊळ समितीचे अध्यक्ष आहेत आबा. देवळाला थोडी जमीनही दिली आणि त्यातून येणारं पीक महाप्रसादाला जातं. उद्याही आपल्याकडून महाप्रसादासाठी काही धान्यच आहे. महाआरती सुद्धा त्यांच्या हातूनच होते. गावच्या देवळात सहभागी आहेत पण घरच्या सणात नाही. हो, नेहमी दुसऱ्यांचाच विचार, गोरगरिबांची कामं करण्यातच बिझी असतात आबा. जरा कोणावर काही अन्याय झाला ना की लगेच धावून जातात. म्हणूनच तर गावातली लोक खूप मानतात त्यांना. तसं काही जणांना खटकतातही आबा. शेवटी चांगलं काम करणारी माणसं सगळ्यांनाच आवडतील असं नाही ना. पारू, आबा काय साहेब? अगं पारू, तुझ्या नवऱ्याला समजाव किती मेहनत करतोय तो. दिवसभर कष्ट करून सुद्धा आता संध्याकाळी येताना त्याला काहीतरी मेहनत करायची होती. बळजबरीनं खेचत आणलाय त्याला. तू त्याच्यासाठी थांबत जाऊ नकोस. आमच्या बरोबर जेवून घेत जा, कळलंय? कसला विचार करतेस? ते म्हणजे मी नंतर जेवेन, तुम्ही जेवून घ्या. म्हणजे आणि का? ते माझे धनी जेवले नाहीत ना अजून, आणि ते जेवल्याशिवाय मी नाही जेवू शकत. अच्छा, पत्नी धर्म चांगला निभावतेस. जोपर्यंत पती काही खात नाही तोपर्यंत माझ्या पोटात घास जाणार नाही. वाह. आदिनाथ, आदिनाथ. बोला. चल, हातपाय धुवून घे. आपण एकत्र जेवायला बसायचंय. अरे त्यांच्याकडे काय बघतोयस? मी सांगतोय ना तुला. ती बिचारी तुझ्याशिवाय एक घास खायला तयार नाहीये. चल लवकर हातपाय धुवून घे. आबासाहेब, माफ करा पण मला नाही जेवता येणार. का? म्हणजे कारण काय? माझा धाकटा भाऊ तो पण नाही जेवलाय ना, मग मी कसं जेवणार? पाहिलंस प्रिया, याला म्हणतात नात्यांमधलं प्रेम. आणि जोपर्यंत हे प्रेम तुमच्यात आहे ना तोपर्यंत ते तुम्हाला बांधून ठेवेल. आणि त्याचा मोल कुठल्याही पैशांमध्ये होऊ शकत नाही. आणि म्हणूनच मी म्हणतो ना, मला पैशांपेक्षाही नाती महत्वाची वाटतात. वाय. मंदाताई, जी आबासाहेब. त्या नंदीला बोलावून आणा. हा. तू का थांबलाय? जा हात धुवून घे. वय. याने हात धुवून घे. आपल्याला जेवायला बसायचं एकत्र. अरे बघतोस काय? म्हणतात हे दोघं काय करता इथं स्वयंपाकघरात? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.